अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 10th मराठी मार्च 2025 गेस्ट पेपर है राइटिंग स्किल उर्दू मीडियम स्टेट बोर्ड के लिए अंतर भारतीय। चलिए शुरुआत करते हैं। पहला है पत्र लेखन। आदर्श विद्यालय औरंगाबाद व जिल्हा परिषद औरंगाबाद यांचेतर्फे क्रीडा सप्ताहाचे आयोजन। कालावधी दिनांक 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर। क्रीडा विभाग प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी क्रिकेटच्या खेळाच्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा किंवा क्रीडा सप्ताहात शाळेला क्रीडा चषक मिळाल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करणारे पत्र लिहा। दिनांक 21 नोव्हेंबर प्रति माननीय मुख्याध्यापक आदर्श विद्यालय महात्मा गांधी मार्ग औरंगाबाद। विषय शाळेला आवश्यक अशा क्रीडा साहित्याची मागणी। आदरणीय सर, मी ब क आपल्या विद्यालयाचा क्रीडा विभाग प्रमुख या नात्याने हे पत्र पाठवत आहे। पुढील महिन्यात 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत आपली शाळा क्रीडा सप्ताहाचे आयोजन करीत आहेत। हे आपणास माहीत आहेच। या क्रीडा सप्ताहात आपली शाळा विविध क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेच, त्याचबरोबर क्रीडामध्येही भाग घेणार आहे। तरी कृपया पुढील यादीनुसार क्रिकेट खेळाचे साहित्य आपल्या शाळेसाठी मागवावे ही विनंती। क्रिकेट खेळाच्या साहित्याची यादी। क्रिकेट बॅट्स 10 नग, 4 पॅड्स 10 जोड, क्रिकेट सीझन बेल्ट्स 25 नग, 5 नेट्स 2 नग, 3 स्टंप्स 4 सेट्स, 6 कॅप्स 15 नग। कळावे आपला विश्वासू ब क क्रीडा विभाग प्रमुख आदर्श विद्यालय औरंगाबाद abc@x.com। दिनांक 24 डिसेंबर प्रति सर्व विजेते खेळाडू आदर्श विद्यालय महात्मा गांधी मार्ग औरंगाबाद। विषय क्रीडा चषकाबद्दल हार्दिक अभिनंदन। प्रिय खेळाडू मित्रांनो, आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी आयोजित केलेला क्रीडा सप्ताह नुकताच संपन्न झाला। या क्रीडा सप्ताहात तुम्ही सर्व मित्रांनी सरस कामगिरी केलीत आणि यंदाचा क्रीडा चषक मिळवलात, याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। वैयक्तिक क्रीडा प्रकार आणि सांघिक सामने या दोन्हीमध्येही आपण चमकदार कामगिरी केली। आपल्या चमूतील वयाने सर्वात लहान खेळाडू अमीरा कामत तिने दाखवलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकाने सर्वांना चकित केले। सांघिक सामन्यात ही सर्वांनी संघाभोवती सुंदर प्रदर्शन केले, यामुळेच आपली शाळा सुवर्णपदक, रौप्य पदक व कांस्य पदक यांच्या तक्त्यात अग्रस्थानी आली आहे। पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आपला ब क क्रीडा विभाग प्रमुख आदर्श विद्यालय औरंगाबाद abc@x.com। पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा। कथालेखन। पुढील मुद्द्याच्या आधारे गोष्ट लिहा। गोष्टीला योग्य शीर्षक द्या। सलीम 8वीतील विद्यार्थी, गणिताची आवड, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, पुढील शिक्षणातील अडथळे, शाळेतील शिक्षकांची मदत, पुढील शिक्षणासाठी यश, शिक्षकांचे आभार। जिद्दीचे फळ। गणिताच्या तासाला शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात तेव्हा नेहमीच एक विद्यार्थ्याचा हात वर असायचा। तो विद्यार्थी म्हणजे सलीम। सलीम अनाथ होता। त्याची मोठी बहीण 4 घरी कामे करून सलीमचे व स्वतःचे पोट भरत असे। सलीम 8वीला आला तशी त्याला परिस्थितीही समज आली। सलीमला लहानपासून गणिताची आवड होती। तो चौकस बुद्धीचा होता। त्याने शिष्यवृत्तीला परीक्षेस बसण्याचे ठरवले। शाळेच्या अभ्यासाबरोबरच तो शिष्यवृत्ती परीक्षेचा जीव लावून अभ्यास करीत होता। रात्रंदिवस तो अभ्यास करायचा आणि अपेक्षित होते तेच घडले। सलीमला शिष्यवृत्तीच्या परीक्षेत मोठे यश मिळाले। सलीमच्या बहिणीला कोण आनंद झाला। सलीम पुढील वर्गात जोमाने अभ्यास करीत होता। त्याचे सर्व शिक्षक त्याला अभ्यासात मदत करीत होते। मित्रही त्याला विविध प्रकारे मदत करीत होते। 10वीची बोर्डाची परीक्षा 3 महिन्यानंतर आली। इतक्याच त्याची बहीण खूप आजारी पडली। त्यामुळे सलीम हादरला। तो अभ्यास सोडून तिच्या देखभाल करीत बसू लागला। ही बातमी सलीमच्या शिक्षकांना व मित्रांना कळली। शिक्षकांनी सलीमला समजावले, त्याच्या बहिणीच्या देखभालीची व्यवस्था केली। मित्रांनीही सलीमला मदतीचा हात दिला। सलीम झटझटून अभ्यासाला लागला। बोर्डाची परीक्षा झाली। निकाल लागला। सलीम शाळेतून पहिला आला होता। गणितात त्याला पैकीच्या पैकी मार्क्स होते।
सलीम व त्याच्या बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी शिक्षकांचे मनापासून आभार मानले. पुढील विषय वाचा व त्याखाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे त्या विषयावरील बातमी तयार करा. तुमच्या शाळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आरोग्य तपासणी शिबिर सोलापूर 26 जानेवारी. वृत्तपत्र प्रतिनिधी सोलापूर येथील हरिभाई प्रशाला या प्रसिद्ध शाळेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 9 ते 12 या वेळेत शाळेच्या सभागृहात हे शिबिर संपन्न झाले. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून संगणक क्लासचे संचालक लायन श्री अंबादास कुलकर्णी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये चांगले आरोग्यविषयक सवयी विकसित व्हाव्यात, त्यांनी शरीराची योग्य प्रकारे निगा राखावी यासाठी हे शिबिर भरवण्यात आले होते. यामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी याबरोबर आरोग्यविषयक विविध तपासण्या करण्यात आल्या. श्री अंबादास कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य उत्तम राखण्याविषयी खास मार्गदर्शन केले. आरोग्य संपन्न विद्यार्थी बनू अशा प्रतिज्ञेने या कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील लेखना प्रकारापैकी कोणती हे कृती सोडवा. शब्दमर्यादा 80 ते 100 शब्द. माझा आवडता ऋतू. माझा आवडता ऋतू. आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे 3 मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळ्याच्या दिवसात पांघरुणात झोपायला फार मजा येते, पण त्यावेळी रस्त्यावर कुडकुडून झोपणाऱ्या गरिबांचीही आठवण येते. हिवाळा हा स्निग्धतेचा, प्रेमाचा ऋतू आहे. म्हणून या दिवसात अनेक स्नेहसंमेलनात साजरी होतात. पावसाळ्यात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग तृप्त असतो, त्यामुळे भोवतालच्या सृष्टी नयनरम्य असते. या दिवसात पहाटे सर्वत्र धुके पडतात. अशा वातावरणात अनेक जण उबदार गरम कपडे घालून सकाळी फिरायला निघतात. याच ऋतूत काही पक्षी स्थलांतर करतात. हिवाळ्यात नाताळ हा सण येतो. नाताळ बाबा वेगवेगळ्या भेटी देतो. शाळेलाही सुट्टी असते. याच ऋतूत मकर संक्रांत येते. हा सण मला फार आवडतो. सर्व माणसे एकत्र येतात, एकमेकांना तिळगुळ वाटतात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू, गुळपोळी करतात. उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ या ऋतूत आवश्यक असतात. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. या ऋतूत शेतावर हुरडा पार्टी होते, गावोगावी जत्रा भरतात. असा हा आपुलकी वाढवणारा ऋतू मला फार आवडतो. शेजारील चित्रातील घटकाशी तुमच्याशी बोलता आहे अशी कल्पना करून छत्रीचे आत्मवृत्त लिहा. अगं ऐकले काय? हो हो हो, मी तुझी जुनी छत्रीच बोलतोय. आडगडीच्या कपाटात टाकल्यापासून मला विसरून गेलीस ना तू. हा जगाचा नियमच आहे. उपयोगाचे असतो तेव्हा कौतुक, निरुपयोगी झालो की बाहेरचा रस्ता. 4 वर्षापूर्वी तुझ्या बाबांनी मला दुकानातून आणले आणि तुला भेट दिली. मला बघून तू किती आनंदी होतीस. 3 घड्यांची छत्री म्हणून तू मला घेऊन मित्रमैत्रिणीमध्ये मिरवायचीस. मी सुद्धा तुझ्यावर पावसाचा टिपूस पडू दे नये म्हणून खूप खूप काळजी घ्यायची. पावसाळ्यात तर मी तुझी मैत्रीण असायचीच. कधी कधी उन्हाळ्यातही तू मला घेऊन बाहेर पडायचीस. तुझ्यासाठी उन्हाचे चटके मी सहन करायची. हे 3 घड्यांचे रूप प्राप्त होतानाही मी खूप त्रास भोगलाय. अनेक पिना आणि स्प्रिंग्ज माझ्या शरीरावर टोचल्या गेल्यात. मला खूप वेदना झाल्यात, पण मी त्या आनंदाने सहन केल्या. आपले जीवन दुसऱ्यांच्या उपयोगी पडते याचे मोठे समाधान होते. इतरांच्या उपयोगासाठी देह झिजवावा या संतांच्या उपदेशाचे मी पालन करते. हळूहळू माझी नवलाई सरली. तुझ्या बेपर्वा वागण्याने माझे शरीर खिळखिळले झाले. माझे शरीर जीर्ण झाले आणि पावसाचे काही थेंब तुझ्या शरीरावर पडू लागले. तुला माझा राग येऊ लागला. यंदा तुला नवीन छत्री मिळाली आणि तू मला आडगडीच्या कपाटात राखलेस. कोणी गरजूला तू मला दिले.
म्हणजे माझे जीवन सफल होईल. पुढील जाहिरात वाचा आणि एक पत्र लिहा. मराठी सुलेखन वर्ग विनय अकॅडमीतर्फे. विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करा. धाकट्या बहिणीस महाराष्ट्र हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा. विनंती पत्र 23 एप्रिल श्री विनय गायकवाड, विनय अकॅडमी, सोमवार पेठ, कराड. सुलेखन वर्ग प्रवेश मिळाल्याबाबत. सुलेखन वर्गात प्रवेश मिळाल्याबाबत महोदय, आपल्या संस्थेने आयोजन केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात वाचनात आली. सुलेखन म्हणजे काय, त्यासाठी अक्षरांचा करावा लागणारा सराव, सुलेखनासाठीची विविध साधने याबद्दल आपणास एक भाषणात ऐकले आहे, परंतु अक्षरांचा याप्रमाणे प्रत्यक्षात सराव केला नाही. यासाठी 1 मे ते 31 मे या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छितो. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी असून आपल्या या सुलेखन वर्गाचा मला नियमित अक्षर लेखनात ही निश्चित उपयोग होईल असे वाटते. त्यामुळे सुलेखन शिकण्याची माझी इच्छा आहे. सुलेखन वर्गाची वेळ तसेच फी संदर्भात काही तपशील आपल्या भ्रमध्वनीवर संपर्क केल्यास कळू शकतील का? तरी आपल्या संपर्कासाठी वेळ काढावी. तसदीबद्दल क्षमस्व कळावे. आपला कृपाभिलाषी अ.ब.क. शांतीनिवास, गोकुळनगर, कराड. ईमेल abcx.com. दिनांक 23 डिसेंबर. प्रिय निकितास अनेक आशीर्वाद. निकिता, तुझे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्र हस्ताक्षर स्पर्धेत राज्य पातळीवर तू पहिला क्रमांक मिळवलास. ही बातमी आज वर्तमानपत्रात वाचली आणि अतिशय आनंद झाला. 8वीत असताना तू एवढे भव्य यश मिळवले याबद्दल खरोखर फार कौतुक वाटते. विनय अकॅडमीतर्फे झालेल्या मराठी सुलेखन वर्ग तू सहभागी झाली होतीस, त्याचा तुला फायदा झाला असेल. शिवाय श्री गायकवाड सरांचे मार्गदर्शन तुला खूप उपयोगी ठरले असेल. अर्थातच आईनेही तुझी तयारी करून घेतली असेलच. बक्षीस समारंभात लगेच झाले का? किती शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या? हे सर्व सविस्तर कळावे. तुला माझ्याकडून काय बक्षीस हवे आहे तेही कळावे. पत्र जरूर पाठव, मी वाट पाहत आहे. ती सौ आईला सांग की माझे अभ्यास चांगला चालू आहे, प्रकृतीही ठीक आहे. ती आईबाबांना नमस्कार सांग. तुझा लाडका दादा अमय आपटे, बालमोहन विद्यालय, वसतिगृह, राम मनोहर रास्ता, तळेगाव. ईमेल ad@x.com. हे गद्य ऐकला नाही. वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे, म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. वेळेचा वेग किती आहे? वेळेच्या सोबत आपल्याला चालता येईल का? कोणीही सांगू शकत नाही, पण जो वेळेचा भान बाळगतो तो वेळेसोबत सहज चालू शकतो. पहिला प्रश्न आहे, मौल्यवान गोष्ट कोणती? दुसरा, वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे? तिसरा, कशाचे नियोजन करायला हवे? चौथा, वेळेसोबत कोण चालू शकतो? पुढील दिलेल्या विषयावर जाहिरात तयार करा. पुस्तक भांडार या विषयावर जाहिरात तैयार करा. ये जाहिरात 4 नंबर के लिए होती है. इश्तिहार बनाना होता है. आदर्श पुस्तक भांडार सर्व प्रकारच्या पुस्तकासाठी हक्काचे ठिकाण. शालेय पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, माहितीतर पुस्तके, गोष्टींची पुस्तके. पुस्तकांशी दोस्ती करायची आहे, मग वाट कसली बघताय? 20% सूट. त्वरा करा. पत्ता आदर्श पुस्तक भांडार, जुईनगर, मुंबई. दुसरा एक जाहिरात आहे. उन्हाचा त्रास होतो फार तर आईस्क्रीम खा गारेगार. सुप्रजा आईस्क्रीम पार्लर. विविध स्वादात माफक दरात. कोन कप फॅमिली पॅक. एका फॅमिली पॅकवर एक कोन अगदी मोफत. आजच भेट द्या. सुप्रजाचे थंडगार आईस्क्रीम खा. पुन्हा पुन्हा भेट द्या. सकाळी 10 ते रात्री 12. आठवड्यांची 7 दिवस सुरू. सुप्रजा, नवी पेठ, सोलापूर. पुढे दिलेल्या घटनेवरून बातमी तयार करा. बेइसर येथे वायू प्रदूषणामुळे 50 चिमण्या मृत्युमुखी. वायू प्रदूषणामुळे 50 चिमण्या मृत्युमुखी. आमच्या बातमीदाराकडून पालघर दिनांक 25 ऑगस्ट. एकाच दिवशी एकाच ठिकाणी 50 चिमण्या मृत्युमुखी पडल्याचे बोईसर येथील सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा परिसर तसा झाडझुडपांचा, त्यामुळे पक्षी सुखाने विहार करतात, घरटी बांधतात.
अलीकडील बोईसर भागातील औद्योगिक क्षेत्रात उद्योगधंद्यांना झपाट्याने वाढ होत आहे. उद्योगधंद्यामुळे आर्थिक व सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात होत असतो, परंतु पर्यावरण प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम चिमण्यांचे अस्तित्व संपण्यावर झाला आहे. कारखान्यात निघणाऱ्या प्रदूषित रासायनिक धुरामुळे रहिवाशांची आरोग्य तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या पक्ष्यांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहेत, असे प्राणी प्रेमींचे म्हणणे आहेत. पुढील मुद्द्याच्या आधारे कथा लिहा. एक गावकरी तीर्थयात्रेला जाणे. व्यापाऱ्याला धडा. एकदा एक गावकरी तीर्थयात्रेला निघाला, तेव्हा त्याने स्वतःजवळचे सर्व दागिने व्यापाऱ्याजवळ ठेवायला दिले. काही दिवसांनी गावकरी परत आला. त्याने सावकाराकडे आपले दागिने मागितले. सावकार म्हणाला, माझ्याकडे तुझे दागिने नाहीत, ते उंदरांनी खाल्ले. हे ऐकून गावकरी चिडला. त्याने सावकाराला धडा शिकवण्याचे ठरवले. एके दिवशी गावकऱ्याने व्यापाऱ्याला मुलाला लपवले. व्यापारी मुलाला शोधू लागला. त्याने गावकऱ्याची चौकशी केली, तेव्हा गावकरी म्हणाला, तुमच्या मुलाला फुलपाखरूंनी नेले, आता ते मिळणार नाही. व्यापारी म्हणाला, फुलपाखरू मुलाला कसे नेऊ शकतील? गावकरी म्हणाला, उंदीर दागिने खाऊ शकतात, मग फुलपाखरे मुलाला का नेणार नाहीत? व्यापाऱ्याला त्याची चूक कळली. त्याने दागिने परत दिले. गावकऱ्याने मुलाला परत केले. तात्पर्य, शेराला सव्वा शेर भेटतोच. मूर्ख जमीनदार. एक होता शेतकरी. तो अत्यंत गरीब व कष्टाळू होता. तो जमीनदाराच्या जागेत झोपडी बांधून राहत असे. त्याने आपल्या झोपडीसमोर सीताफळाचे झाड लावले होते. त्या झाडाला खूप मधुर फळे येत. शेतकरी रोज काही फळे जमीनदाराला देई. जमीनदाराला सीताफळे आवडली, पण त्याला आता सीताफळांची हाव सुटली. त्याने वेगळाच विचार केला. आपल्या दारात सीताफळांचे झाड हवे, मग सगळी फळे आपल्यालाच मिळतील. त्याने नोकरांना बोलवले. तो नोकरांना म्हणाला, शेतकऱ्याच्या झोपडीसमोरील झाड उपटा आणि माझ्या घरासमोर लावा. नोकरांनी हे झाड उपटले आणि जमीनदाराच्या घरासमोर लावले, पण तो झाड 4 दिवसात मरण पावले. अशा प्रकारे फळे गेली आणि झाडही गेले. तात्पर्य, अति हावरटपणामुळे नुकसानच होते. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे आत्मकथन करा. एका वृक्षाची आत्मकथा. गावकऱ्यांनो, मी जाणतो माझा शेवट जवळ आला आहे, म्हणूनच मी आज बोलत आहे. तुमच्या गावातील मी एक प्राचीन वटवृक्ष आहे. आजचे हे शहर त्यावेळी छोटीशी वाडी होती. तेव्हा या भूमीतून हे एक छोटेसे रोप वर आले आणि ऊन पावसाशी खेळत केव्हा मोठे झाले ते कळलेच नाही. आता मी वृद्ध झाल्यामुळे माझा विस्तारही मोठा झाला. माझ्या भल्या मोठ्या पारंब्या जमिनीवर लोंबू लागल्या. त्यामुळे दाढी मिशा वाढलेल्या एखाद्या साधू पुरुषाचे रूप मला आले. पुढे कोणी दयावंताने माझ्या भोवती एक पार बांधला. गावातले येणारे वाटसरू, फिरायला बाहेर पडणारे गावकरी क्षणभर येथे विसावयासाठी टेकू लागले. त्यांच्या गप्पातून मला भोवतालच्या जगाची माहिती कळत असे. माणसापेक्षाही मला पक्ष्यांचा सहवास कायम मिळतो. त्यांच्या किलबिलाटाने मी सुखावतो. माझ्याकडे जे आहे ते मी नेहमी सर्वांना देतो. थकलेल्या विसावांना देणे हे तर माझे जीवन उद्दिष्टच आहे. रस्त्यातून येणारी धूळ असो की धूर असो, मी सर्व माझ्या अंगावर घेतले. हवेचे प्रदूषण होऊ दिले नाही. गावातली छोटी मुले माझ्या खांद्यावर चढली की मला धन्य वाटते. आता हे गाव बदलले आहे. येथे वस्तीही वाढली आहे. त्यामुळे या शहरात मोठ्या रस्त्यांची गरज निर्माण झाली आहे. मोठा सिमेंटचा रस्ता बनवण्यासाठी मला तोडले जाईल. मला त्याबद्दल वाईट वाटत नाही, कारण मला तोडल्यावर माझ्या या उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.